व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा सर्कल हा जो आपला 11th लेसन आहे तो पाहणार आहोत। पहा, हा लेसन छोटा आहे पण तरीही हा लेसन खूप महत्त्वाचा आहे। या लेसन वरतीच तुम्हाला 8, 9, 10th ला पुढे पुढे प्रॉब्लेम्स येणार आहेत किंवा पुढे पुढे त्याच्यावरती तुम्हाला सोडवायला येणार आहेत। त्याच्यामुळे बेसिक जे आहेत ते तुम्हाला आता इथे आहे, बेस आहे, पाय म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत। तर त्याच्यामुळे महत्त्वाचा आहे, छोटा आहे पण लेसन महत्त्वाचा आहे। बघा, तुम्हाला इथे एक अशी फिगर दिलेली आहे तुमच्या बुक मध्ये आणि सांगितलेलं आहे आयडेंटिफाय द रेडियस, कॉर्ड, डायमीटर इन द सर्कल अलोंग साइड। या सर्कल मध्ये रेडियस कोणती आहे, डायमीटर कोणती आहे आणि कॉर्ड कोणते आहेत हे तुम्हाला लिहायचे आहेत। हे आपण अगदी 4th स्टँडर्ड पासून शिकलेलो आहोत। सर्कल 4th ला झाले, 5th ला झाले, 6th ला झाले, त्याच्यामुळे हे तुम्हाला नवीन शिकवायची गरज नाही। आता सांगा मला रेडियस कोणती आहे। सगळ्यात पहिला आपण बघणार आहोत रेडियस म्हणजे काय, तर या सेंटर पासून सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती जॉईंट होणारी रेषा, बरोबर। OB पहिला आहे OB, नंतर OA, बरोबर, OB, OA, OC, OC आणि OF या चार आहेत रेडियस। आणि मग डायमीटर म्हणजे काय, तर डायमीटर म्हणजे अशी रेषा की त्या सर्कम्फरन्सचे दोन पॉइंट जॉईंट करते, पण दोन पॉइंट जॉईंट करताना ती कुठून जाते, सेंटर मधून जाते। अशी कोणती आहे की हा सर्कम्फरन्स, हा आहे सर्कम्फरन्स, आपण बघणारच आहोत, पण हा पूर्ण जो सर्कल आहे हा आहे सर्कम्फरन्स। त्या सर्कम्फरन्सला जॉईंट करणारी रेषा, पण ती कशी आहे, ती सेंटर मधून जाते, म्हणून तिला आपण म्हणतो डायमीटर। FC डायमीटर, CF किंवा FC आणि डायमीटर AB, बघा सेंटर मधून गेले आणि सर्कम्फरन्स वरचे दोन पॉइंट कव्हर केलेले आहेत, डायमीटर AB। मग कॉर्ड म्हणजे काय, तर कॉर्ड म्हणजे फक्त सर्कम्फरन्स वरचे दोन पॉइंट जॉईन करणारी रेषा, वर्तुळाच्या परिघावरचे दोन पॉइंट जॉईन करणारी रेषा। मग सगळ्यात मोठी कॉर्ड ही काय असते, डायमीटर। डायमीटर सुद्धा ही कॉर्डच आहे, बरोबर। प्रत्येक डायमीटर ही कॉर्ड असते पण प्रत्येक कॉर्ड ही डायमीटर नसते, कारण कॉर्ड ही सेंटर मधून जाते असंच नाही। आधी आपण दुसऱ्या कॉर्ड बघूया कोणत्या कोणत्या आहेत ते। CE बघा, दोन पॉइंट सर्कम्फरन्स वर जॉईन केलेत। अजून AD, ह्या दोन झाल्यावरती ह्या जे दोन डायमीटर आहेत हे सुद्धा आपले CF आणि AB ह्या सुद्धा काय आहेत, कॉर्ड आहेत। मग आता तुम्ही नवीन काय शिकणार आहात, तर नवीन आपण पाहणार आहोत सर्कम्फरन्स। बघा, सर्कम्फरन्स म्हणजे काय, पहा, सर्कम्फरन्स म्हणजे द लेंथ ऑफ द बाउंड्री ऑफ अ सर्कल इज कॉल्ड सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल। म्हणजे ह्या पूर्ण इथून जर स्टार्ट केलं तर हा पूर्ण जे तुम्हाला लाईन सर्कल मध्ये दिसते ह्याची लेंथ किती आहे ते म्हणजे त्या सर्कलचा सर्कम्फरन्स। याची लेंथ किती आहे तो सर्कम्फरन्स। मग ही लेंथ तुम्हाला अशी मोजता येईल का, आपल्याकडे सर्कल शेप मध्ये स्केल असते का, नाही। मग ती मोजण्यासाठी तुम्हाला एक रेशो दिलेला आहे। त्या रेशो वरून तुम्ही रेशो शिकलेला आहात लास्ट लेसन मध्ये, बरोबर। रेशो कशाशी दिलेला आहे, तर रेशो दिलेला आहे रेशो बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर। बघा, डायमीटर म्हणजे डायमीटर व्यास मराठीमध्ये म्हणतो, आणि सर्कम्फरन्स याचा तुम्हाला रेशो दिलेला आहे। तो रेशो काय आहे आपण पाहणार आहोत, हे मी सध्या रब करते। पहा आता रेशो काय आहे बघा, द रेशो ऑफ सर्कम्फरन्स, बघा सर्कम्फरन्स C, कशाने म्हणतात सर्कम्फरन्स, C ने, टू द डायमीटर। बघा, डायमीटर सोबत त्याचा रेशो तुम्हाला दिलेला आहे आणि हा रेशो कधीही बदलत नाही, हा कॉन्स्टंट रेशो आहे। आणि ह्या रेशोलाच म्हणजे सर्कम्फरन्स आणि डायमीटरचा रेशो म्हणजे C/D यालाच म्हणतात पाय। आणि हा पाय म्हणजे C/D किती आहे, तर C असेल 22 तर D नेहमी 7च असतो आणि ही पायची झाली किंमत। पाय आपण अशा पद्धतीने लिहितो। बघा, कधीही रेशो म्हणजे काय तुम्ही शिकलेले आहात की नाही, रेशो म्हणजे आपण काय करतो की एखाद्याचं गुणोत्तर, एखाद्या वस्तूशी दुसऱ्या वस्तूचं गुणोत्तर, मग तो एवढाच लेंथचा असेल नाही, पण हा त्याचा आहे रेशो। जर सर्कम्फरन्स 22 असेल तर डायमीटर हा कंपल्सरी 7च असणार, म्हणजे डायमीटर हा 7 असेल, इथला हा 7 सेंटीमीटर दिलेला असेल तर हा सर्कम्फरन्सची लेंथ तुम्हाला 22 सेंटीमीटरच येणार। जर डायमीटर 14 असेल तर हे 44 येणार, बरोबर। जर डायमीटर 21 असेल तर हे 66 येणार, पण रेशो हा कॉन्स्टंट आहे आणि यालाच म्हणतात पाय।
बघा हा पाय इज इक्वल टू 22 पाय अपॉन 7 ही पायची फिक्स किंमत आहे, किंवा जर डेसिमल फॉर्म मध्ये आपण लिहिलं तर 3.14 ही आहे पायची किंमत. पण जेव्हा आपल्याला नुसतं पाय म्हटलेलं असतं, पायची व्हॅल्यू दिलेली, जर 3.5 असेल तुम्हाला ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू दिली तर ही यूज करायची, ही दिली तर ही यूज करायची, आणि कोणतीही व्हॅल्यू दिली नसेल तर तुम्ही जनरली ही व्हॅल्यू 22/7 ही व्हॅल्यू यूज करायची आहे. बरं बघा इथे आपण काय बघितलेलं आहे, सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर इज इक्वल टू पाय. परत एकदा दाखवते तुम्हाला, C अपॉन D म्हणजे सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर इज इक्वल टू पाय. पायची किंमत 22/7 किंवा 3.14. दोन्ही ह्या किमती, हे फक्त आपण फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आणि हे डेसिमल फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर याचा यूज करून आपण आता पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यात पहिले जे महत्वाचे फॉर्म्युले आहेत ते मी तुम्हाला सांगते, जे आपण आधी शिकलेलो आहोत. बघा डायमीटर इज इक्वल टू 2r म्हणजे रेडियसच्या दुप्पट डायमीटर असतो, हे तुम्हाला माहिती आहे बरोबर. जर ही रेडियस 3.5 असेल तर कम्प्लीट तुमचा डायमीटर किती असणार आहे 7, कारण रेडियसच्या दुप्पट डायमीटर असतं. D इज इक्वल टू 2r हे तुम्हाला माहिती आहे. आता C म्हणजे सर्कम्फरन्स इज इक्वल टू काय आहे, तर बघा आपण C अपॉन D इज इक्वल टू पाय बघितलं, म्हणजेच हा D जर इकडचा डिवाइड केलेला इकडे मल्टिप्लाय केला तर C इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय बाय D. बघा C इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय बाय D हा झाला सेकंड फॉर्म्युला तुमचा. जर सर्कम्फरन्स काढायचा असेल तर पाय D हा फॉर्म्युला आहे बरोबर, पाय मल्टिप्लाय बाय D. पायची व्हॅल्यू 22/7. अजून एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा इथे थर्ड फॉर्म्युला मध्ये थर्ड असं म्हणता येणार नाही, पण C इज इक्वल टू जर तुम्हाला D न देता म्हणजे डायमीटर न देता रेडियस दिलेली असेल तर C चा फॉर्म्युला काय येणार, C इज इक्वल टू D ची किंमत ही टाकायची आहे D च्या इथे. बघा पाय 2r काय झाली, पाय 2r. जर डायमीटर देऊन तुम्हाला सर्कम्फरन्स काढायला सांगितलं असेल तर हा फॉर्म्युला यूज करू शकता. जर रेडियस देऊन तुम्हाला सर्कम्फरन्स काढायला सांगितलं असेल तर हा फॉर्म्युला यूज करू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला 1-2-3 फॉर्म्युले सांगितलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सोपं जावं म्हणून. आणि आपण सगळ्यात महत्वाचं आता इथे काय शिकलोय, पायची किंमत. पायची किंमत किती आहे 22/7. आणि पाय म्हणजेच काय, तर सर्कम्फरन्स डिवाइड बाय डायमीटर इज इक्वल टू पाय. सर्कम्फरन्सला डायमीटरने डिवाइड केलं की जो येतो तो आहे पाय. बघा हा इथे आपण नवीन हे शिकलेलो आहोत पाय. पायची व्हॅल्यू ही डोक्यात फिक्स ठेवा 22/7 किंवा डेसिमल फॉर्म मध्ये 3/14 बरोबर. आणि जर पाय सर्कम्फरन्स काढायचा असेल आणि डायमीटर दिलेलं असेल तर तुम्ही पाय D हा फॉर्म्युला यूज करणार. जर सर्कम्फरन्स काढायचा असेल आणि तुम्हाला रेडियस दिलेली असेल तर पाय 2r हा फॉर्म्युला यूज करणार. हे फॉर्म्युले एकदम डोक्यात फिट ठेवा. आणि आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेणार आहोत. मला वाटतं तुम्हाला इथे पाय कन्सेप्ट क्लिअर झाला असेल, सर्कम्फरन्स कन्सेप्ट क्लिअर झाला असेल आणि फॉर्म्युले सुद्धा डोक्यात फिट झाले असतील. एकदम सोपे फॉर्म्युले आहेत. चला तर मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. पहा प्रॅक्टिस सेट 42 सॉल्व्ह करायला घेणार आहोत. तुम्हाला कम्प्लीट फॉलोइंग टेबल असा एक चार्ट दिलेला आहे आणि आता आपण सॉल्व्ह करायला घेऊया. फर्स्ट मध्ये तुम्हाला रेडियस दिलेला आहे, डायमीटर आणि सर्कम्फरन्स काढायचा आहे. बघा आता सगळ्यात पहिले हे मी इथे फॉर्म्युले मगाशी तुम्हाला जे सांगितले ते लिहून घेतलेले आहेत. डायमीटर साठी फॉर्म्युला कोणता आपण यूज करणार, D फर्स्ट. D इज इक्वल टू 2r बरोबर. आता D इज इक्वल टू 2r. R किती आहे 7, D किती आला आपला 40 बरोबर. आता आपल्याला सर्कम्फरन्स म्हणजे C काढायचा आहे. D आलेला आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज करूया. C इज इक्वल टू पाय D. पायची व्हॅल्यू जेव्हा तुम्हाला दिलेली असेल तेव्हा ती घ्यायची, नसेल तेव्हा 22/7 ही घ्यायची आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. 22/7 मल्टिप्लाय बाय D. D किती आला आपला इथे 40. आणि हे तुम्ही करायचं आहे. बघा 7 1 7 7 2 14. 22 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 44 सेंटीमीटर. काय आलेला आहे हा आपला 44 सेंटीमीटर हा आपला सर्कम्फरन्स आलेला आहे. हे फॉर्म्युले लक्षात ठेवले तर एकदम इझी आहे. आता सेकंड काय सांगितलंय पहा, तुम्हाला रेडियस फाइंड करायची आहे, डायमीटर दिलेला आहे आणि सर्कम्फरन्स तुम्हाला काढायचा आहे. बघा आता तुम्ही इथे रेडियसचा पण एक फॉर्म्युला लक्षात ठेवलात तरी सुद्धा चालेल. रेडियस इज इक्वल टू D डिवाइड बाय 2 हा एक फॉर्म्युला असतो. म्हणजेच आपण ह्याच्यात सुद्धा किंमत टाकली तरी पण येईल, पण हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी सुद्धा चालेल. रेडियस इज इक्वल टू D डिवाइड बाय 2.
तोच आपण फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. बघा, रेडियस इज इक्वल टू डी डिवाइड बाय 2. बरोबर. सेकंड एक्झाम्पल, रेडियस इज इक्वल टू डी किती दिलेला आहे तुम्हाला 28 डिवाइड बाय 2. रेडियस इज इक्वल टू किती आले, रेडियस 14 सेंटीमीटर. हा सुद्धा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा जो तुम्हाला सोपा पडेल. म्हणजे एकदम सोपाच आहे फॉर्म्युला असं म्हणता येणार नाही, पण तुम्हाला यूज करायला. रेडियस म्हणजे डायमीटरच्या निम्म असते. डायमीटरला 2 ने डिवाइड केले की रेडियस येते. रेडियस इज इक्वल टू डी डिवाइड बाय 2. रेडियस आलेली आहे 14 सेंटीमीटर. आता सर्कम्फरन्स काढायचं. सर्कम्फरन्स साठी हाच फॉर्म्युला यूज करूया आपण. आपल्याला डी माहिती आहे की नाही, बरोबर. सी इज इक्वल टू 22/7. पायची व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय डी किती आहे 28. बघा, 7 1 जा 7, 7 4 जा 28. 22 मल्टिप्लाय बाय 4 किती आन्सर येणार आहे 88 सेंटीमीटर. काय आलं, सर्कम्फरन्स. बघा, एकदम सोपं आहे, काहीही अवघड नाही आहे. आता बघा, थर्ड मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सर्कम्फरन्स दिलेला आहे. बरोबर. सर्कम्फरन्स देऊन तुम्हाला काय सांगितलेलं आहे काढायला. आता रेडियस आणि डायमीटर. पहिलं आपण हे फॉर्म्युला यूज करूया आणि डायमीटर काढूया. सी इज इक्वल टू पाय डी. सी किती दिलेला आहे 6.16 सेंटीमीटर इज इक्वल टू 22/7 मल्टिप्लाय बाय डी. बरोबर. हा फॉर्म्युला आहे. आता 22/7 हे इकडे मल्टिप्लाय आहेत, इकडे आल्यावरती काय होतील, इथे आल्यावरती ते होतील डिवाइड. बरोबर. आपण आता डिवाइड करून घेऊया. बघा, 6.6 सगळ्यात पहिलं आपण आधी काय करूया, इथे तुम्हाला सेंटीमीटर दिलेले आहेत, त्याचे आपण पहा, इथे थोडस आपलं चुकलेलं आहे. 6 नाहीये, 616 सेंटीमीटर आहे, त्याच्यामुळे थोडस जम्बलिंग झालेलं आहे. इथे आपण 616 घेणार. सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय आपण 22/7 घेतला मल्टिप्लाय बाय डी. 22/7 हे इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे आल्यावर डिवाइड होतील म्हणजेच त्याचा उलटे होईल. डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला जाईल, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. म्हणजे 7/22 ने ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच 616 मल्टिप्लाय बाय आधी 7 करूया. आन्सर येईल 4312. त्याला आपण 22 ने डिवाइड केला असता आपला आन्सर येणार आहे 196. आपला डायमीटर आलेला आहे 196 सेंटीमीटर. काढायचे काय आपल्याला, रेडियस सुद्धा काढायचं आहे. रेडियस काढण्यासाठी आर इज इक्वल टू डी डिवाइड बाय 2. म्हणजेच आर इज इक्वल टू 196 डिवाइड बाय 2. आर किती आपला येणार आहे पहा, आर आपला येणार आहे 98 सेंटीमीटर. बरोबर. आर काढला आणि डी सुद्धा आपण काढलेला आहे. आता आपण लास्ट 4th एक्झाम्पल पाहणार आहोत. 4th मध्ये तुम्हाला दिलेला आहे सर्कम्फरन्स 22/6 सेंटीमीटर. सेम डायमीटर आणि रेडियस काढायचा आहे. सगळ्यात पहिले हाच फॉर्म्युला यूज करायचा. सी इज इक्वल टू पाय डी. सी आहे 72.6 इज इक्वल टू पाय 22/7 आणि डी आपल्याला फाइंड करायचा आहे. सेम प्रोसेस. आपण काय करायचं, 22/7 याचा इकडे घ्यायचा आहे, मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल म्हणजेच हा उलटा होईल. बरोबर. इज इक्वल टू डी. याचं मल्टिप्लिकेशन करून त्याला 12 ने आपण डिवाइड करायचं आहे. पहा, 72.6 मल्टिप्लाय बाय 7 करून जे आन्सर येईल त्याला 22 ने डिवाइड करायचं आहे. मग आपल्याला डी मिळेल. डी आपला येणार आहे, हे जर मी प्रत्येक वेळेला करून दाखवणार नाही तुम्हाला, हे डी तुम्ही काढलात, ह्याचं मल्टिप्लिकेशन करा, त्याला 22 ने डिवाइड करा. आपला आन्सर येणार आहे डी इज इक्वल टू 23/1 सेंटीमीटर. हे आन्सर येणार आहे. आता डी आल्यावरती आपल्याला आर काढायला लागणार आहे. आर इज इक्वल टू डी डिवाइड बाय 2. आर इज इक्वल टू 23.1 डिवाइड बाय 2. आर इज इक्वल टू येणार आपल्याला 11.55 सेंटीमीटर. हे डिवाइड आणि मल्टिप्लिकेशन तुम्ही करायचं आहे आणि हे आन्सर येणार आहे. इथे आपण करत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ आपला होईल. आता आपण सेकंड प्रॉब्लेम पाहणार आहोत. सेकंड वर्ड प्रॉब्लेम. पहा, सेकंड आहे प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला. द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 176 सेंटीमीटर. फाइंड इट्स रेडियस. रेडियस फाइंड करायची आहे आपल्याला. बरोबर. मग आपण आता फॉर्म्युला रेडियस फाइंड करायचे म्हणून हा फॉर्म्युला यूज करूया. सी इज इक्वल टू पाय 2r. सी किती दिलेला आहे, सी म्हणजे काय, सर्कम्फरन्स. किती दिलेला आहे 176 सेंटीमीटर इज इक्वल टू पाय आपण घेणार 22/7 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय आर. बरोबर. आता आपण आर फाइंड करूया, काहीही अवघड नाहीये. आता आपण आधी हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 176 इज इक्वल टू 2 ने ह्याला मल्टिप्लाय केल्यावरती बघा काय येणार आहे. किंवा आपण डायरेक्ट हे इकडे घेऊया.
किंवा असं करूया 44/7 मल्टिप्लाय बाय आर. आता हे 44/7 हे इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे आल्यावरती डिवाइड होणार आहेत, म्हणजेच काय होणार 7/44 मी ह्याला मल्टिप्लाय करायचं इज इक्वल टू आर. आणि हे कॅल्क्युलेशन 176 मल्टिप्लाय बाय 7 करायचं, त्याला 45 ने डिवाइड केल्यावरती आर आपला येणार आहे 28. तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा. परत सांगते मी, कॅल्क्युलेशन जर इथे करत बसले तर खूप मोठं होईल. पहिले हे मल्टिप्लिकेशन करायचं, त्यांनी ह्याला डिवाइड करायचं आणि आन्सर लिहायचं. द रेडियस ऑफ द सर्कल इज 28 सेंटीमीटर आणि ह्याला सर्कल करायचं. आता आपण थर्ड वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. पहा नेक्स्ट आहे द रेडियस ऑफ सर्क्युलर गार्डन इज 56 मीटर. एक सर्क्युलर गार्डन आहे ना, त्याची रेडियस दिलेली आहे तुम्हाला 56 सेंटीमीटर, बरोबर. आणि व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 4 राउंड फेन्स अराउंड दिस गार्डन ऍट द रेट ऑफ 40 पर मीटर. म्हणजे ह्या गोल गार्डनला तुम्हाला 4 वेळा असं तारेचं कुंपण घालायचंय, 4 फेरे मारायचे आणि रेट दिलेला आहे त्याचा तुम्हाला 40 पर मीटर, ₹40 पर मीटर. तर तुम्हाला रेट काढायचा आहे, टोटल किती पैसे लागणार आहेत ते काढायचे. मग सगळ्यात पहिलं तुम्हाला काय काढायला लागणार आहे, तर ह्या रेडियस वरून तुम्हाला ह्याचा सर्कम्फरन्स काढायला लागणार आहे, बरोबर. सर्कम्फरन्स म्हणजे हे किती मीटरचं सर्कम्फरन्स आहे ते काढल्यावरती तुम्हाला पुढची प्रोसेस करता येईल, बरोबर. म्हणून आपण आधी द सर्कम्फरन्स ऑफ अ गार्डन सी इज इक्वल टू 2πr हा फॉर्म्युला यूज केला, कारण आपल्याला रेडियस दिलेली आहे, बरोबर. आर माहिती आहे म्हणून हा फॉर्म्युला यूज केला. 2 मल्टिप्लाय बाय 22/7 पायची किंमत टाकली आणि आर आहे 56. आणि याचं पूर्ण तुम्ही जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येते 352 मीटर. सॉरी सेंटीमीटर नाही, मीटर मध्ये दिलेलं आहे, मी सेंटीमीटर बोलले, मीटर, बरोबर. हे मल्टिप्लिकेशन करायचंय म्हणजेच काय करणार तुम्ही 2 मल्टिप्लाय बाय 22 44 डिवाइड बाय 7 आणि मग त्याला परत 56 ने मल्टिप्लाय करून डायरेक्ट 7 ने तुम्ही डिवाइड करायचं आहे. आन्सर तुमचा येणार आहे 552 मीटर. हे काय आलं, सर्कम्फरन्स. आता ही सर्कम्फरन्स आली म्हणजेच द लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड फॉर 1 राउंड ऑफ फेसिंग. एक राउंड मारायला किती लेंथ लागणार आहे, सर्कम्फरन्स एवढी 352 मीटर, बरोबर. एका राउंडला एवढी वायर लागेल. मग 4 राउंडला किती लागेल, द लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड फॉर 4 राउंड ऑफ फेसिंग इज इक्वल टू 352 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजेच किती लागणार आहे, आन्सर येईल 1408 मीटर. एवढी वायर लागणार आहे 4 राउंड साठी. रेट विचारलाय आपल्याला, वायर किती लागणार विचारलेली नाही, रेट विचारलाय. द कॉस्ट ऑफ वायर इज इक्वल टू रेट किती दिलाय आपल्याला 40 रुपीज आणि लेंथ किती आहे ही आपली 1408 आणि हे मल्टिप्लिकेशन केलं असता तुमचं आन्सर येतंय ₹56,320 आणि आन्सर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आन्सर आपल्याला वर्ड मध्ये लिहायचं आहे. कुठे लिहूया आपण, इथे लिहूया आन्सर वर्ड मध्ये. द कॉस्ट इज ₹56,320, बरोबर. आता आपण एक लास्टचा आपला प्रॉब्लेम आहे 4 तो पाहणार आहोत. पहा लास्ट वर्ड प्रॉब्लेम आहे. द व्हील ऑफ बुलक कार्ट हॅज अ डायमीटर 1.4 मीटर. एक बुलक कार्टचं व्हील आहे, त्याचा डायमीटर दिलेला आहे आपल्याला. डायमीटर किती आहे त्याचा पहा 1.4 मीटर, बरोबर. आणि काय क्वेश्चन विचारलंय, हाऊ मेनी रोटेशन विल कम्प्लीट ऍज द कार्ट ट्रॅव्हल 1.1 किलोमीटर. म्हणजे हे डिस्टन्स आहे इथे समजा 1.1 किलोमीटरचं, बरोबर. तर हा राऊंड असा ह्याचा डायमीटर दिलेला आहे, हा किती वेळा रोटेट होत इथपर्यंत पोहोचेल असं विचारलेलं आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय करायला लागणार आहे, सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायला लागणार आहे, तर तुम्हाला सर्कम्फरन्स ऑफ अ व्हील काढायला लागणार आहे, बरोबर. आधी आपण सर्कम्फरन्स ऑफ अ व्हील काढून घ्यायचं आणि मग आपल्याला समजेल की पुढे किती राऊंड लागतील, बरोबर. हा किती वेळा राऊंड मध्ये फिरणार आहे याच्यासाठी आपल्याला सर्कम्फरन्स पाहिजे. सगळ्यात पहिलं आपण काय करूया, लेट द व्हील ऑफ कार्ट कम्प्लीट वाय रोटेशन. किती कम्प्लीट आपल्याला माहित नाहीत ना किती रोटेशन पूर्ण होतील, म्हणून आपण काय करायचं आहे, वाय रोटेशन घ्यायचे आहे.
आता डिस्टन्स, द डिस्टन्स कव्हर्ड बाय व्हील, व्हीलने किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे याच्यासाठी आपल्याला सर्कम्फरन्स मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ रोटेशन. डिस्टन्स किती कव्हर केलाय माहिती आपल्याला, किती 1.1 किलोमीटर, बरोबर. तर 1.1 किलोमीटरला आपण आधी मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊया. मीटर मध्ये कन्वर्ट करताना किती येणार आहे, त्याला 1000 ने आपण मल्टिप्लाय केल्यावरती 1000 ने मल्टिप्लाय करूया. पुढे सर्कम्फरन्स काढायचं आहे आपल्याला, बरोबर. तर सर्कम्फरन्स आपण आधी काय करूया, हे नकोच करूया, आधी सर्कम्फरन्स काढून घेऊया. थांबा, सर्कम्फरन्स काढूया, बरोबर. सर्कम्फरन्स ऑफ व्हील इज इक्वल टू, आपण डायमीटर माहिती आहे म्हणून पाय डी घेऊया, बरोबर. आता पाय किती आहे 22/7, डी आपल्याला दिलेला आहे, डी किती आपल्याला दिलेला आहे तर 1.4 मीटर. बघा हा 1.4 मीटर दिलेला आहे. आणि हे करून आपण आधी सर्कम्फरन्स काढून घेऊया. चला आपण आता सर्कम्फरन्स काढूया. पहा मी इथे काय केलेलं आहे, पहिले आपण सर्कम्फरन्स ऑफ व्हील काढून घेऊया. तुम्हाला थोडी सोपी पद्धत दाखवते मी इथे. सर्कम्फरन्स ऑफ व्हील इज इक्वल टू पाय डी, म्हणजेच 22/7 पाय आणि डी आहे 1.4 मीटर, बरोबर. मग आपण 22/1 मल्टिप्लाय बाय 1.4 केलं तर आन्सर येईल 30.8 डिवाइड बाय 7. मग आपला आन्सर येणार आहे 4.4 मीटर. हा आला सर्कम्फरन्स ऑफ व्हील, म्हणजे आपण व्हीलचा सर्कम्फरन्स काढला. आता हा किती वेळा फिरेल 1.1 किलोमीटरला, हा दिलाय मीटर मध्ये आलाय आणि हे किलोमीटर आहे. मग या किलोमीटरचे पहिले आपल्याला मीटर करून घ्यायला लागतील. बघा, डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल टू सर्कम्फरन्स मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ रोटेशन. सर्कम्फरन्सला रोटेशनच्या नंबरने मल्टिप्लाय केलं की डिस्टन्स कव्हर्ड झालेला आपल्याला येणार आहे. किती वेळा हा 1 2 असं किती वेळा फिरेल, नंबर किती आहेत हेच काढायचंय. तर आपल्याला आपण वाय घेतलेला आहे. डिस्टन्स कव्हर्ड 1.1 किलोमीटर मल्टिप्लाय बाय 1000 केलेला आहे, कारण 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर आपल्याला माहिती आहे. म्हणून आन्सर आलेलं आहे आपलं 1100 मीटर. मीटर मध्ये आन्सर आल्यावरती आपण काय केलेलं आहे, डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल टू सर्कम्फरन्स मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ रोटेशन. सर्कम्फरन्स आपला आहे 4.4 मीटर मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ रोटेशन आपण वाय घेतलेले आहेत, बरोबर. आता बघा, हे सर्कम्फरन्स इथे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावरती काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. म्हणून 1100 या डिवाइड बाय 4.4 इज इक्वल टू वाय, आणि हे डिव्हिजन केली असता आन्सर येते 250 मीटर. म्हणजे 250 मीटर नाही 250 आन्सर येते. म्हणजे किती रोटेशन करायला लागणार आहे, द व्हील कंप्लीट 250 रोटेशन, हे आन्सर आहे. 250 वेळा हे व्हील असं गोल 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 फिरेल. इथे आपला प्रॅक्टिस सेट पण संपलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. नेक्स्ट आपण ह्याचे एकूण लेसनचे 2 व्हिडिओ होतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत.